3 मे 2026 रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेनंतर देशभरात अचानक एकच खळबळ उडाली आहे. कारण परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधी राजस्थानच्या सिकर भागात फिरत असलेल्या एका गेस्ट पेपर मधील तब्बल 140 प्रश्न मूळ नीट पेपर मध्ये असल्याचा धक्कादायक दावा समोर आला. सुरुवातीला विद्यार्थ्यांना हा फक्त योगायोग वाटला, पण राजस्थान एसओजीच्या तपासात बायोलॉजीचे 90 आणि केमिस्ट्रीचे 45 प्रश्न जवळपास तंतोतंत जुळल्याचं समोर आलं आणि संपूर्ण प्रकरणाने पेपर फुटीचं गंभीर स्वरूप घेतलं. त्यानंतर सोशल मीडिया, टेलिग्राम ग्रुप्स आणि कोचिंग नेटवर्क्स मधून या प्रश्नपत्रिकेची देवाणघेवाण झाल्याचे पुरावे समोर येऊ लागले. त्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला. तपास करताना रॅकेटचे धागेदोरे थेट केरळमधील एका MBBS विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्यानंतर NTA वर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि अखेर परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा परीक्षा होणार का? पेपर खरंच फुटला होता का? आणि राजस्थान ते केरळ पर्यंत पसरलेल्या या नेटवर्क मागे नेमकं कोण आहे? नीटचा पेपर रद्द का झाला? या सगळ्याच प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. म्हणजे नीट यूजी ही भारतातील सगळ्यात मोठ्या स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन ही परीक्षा देतात. नुकतीच देशभरातील शेकडो शहरांमध्ये परीक्षा पार पडली आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण परीक्षेनंतर काही तासातच सोशल मीडियावर एक गेस्ट पेपर व्हायरल होऊ लागला. सुरुवातीला अनेकांनी त्याकडे अफवा म्हणून पाहिलं, कारण मोठ्या परीक्षांपूर्वी अशा प्रकारचे महत्वाचे प्रश्न किंवा MP क्वेश्चन्स अनेक कोचिंग क्लासेसच्या टेलिग्राम चॅनल्सवर फिरत असतात. पण काही विद्यार्थ्यांनी जेव्हा त्या गेस्ट पेपर मधील प्रश्न आणि मूळ नीट पेपरची तुलना केली, तेव्हा अनेक प्रश्न अक्षरशः तंतोतंत जुळत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर हळूहळू हा विषय राजस्थानपर्यंत पोहोचला आणि सिकर मधील काही कोचिंग नेटवर्क्सवर संशय व्यक्त केला जाऊ लागला. राजस्थानच्या एसओजीने तपास सुरू केल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली. त्या तपासात असा दावा करण्यात आला की त्या गेस्ट पेपर मधील जवळपास 135 ते 140 प्रश्न मूळ परीक्षेशी जुळत होते आणि त्यातून मुलांना तब्बल 600 मार्क्स मिळू शकले असते. त्यानंतर आता या तपासात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा गेस्ट पेपर फक्त साधा अंदाज नव्हता, तर त्यातील अनेक प्रश्नांमधील पर्यायांची क्रमवारी सुद्धा मूळ पेपर सारखीच असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे एसओजीच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार साधा योगायोग वाटलेला नाही, कारण नीट सारख्या परीक्षेत लाखो प्रश्नांच्या शक्यतेतून इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न जुळणं अत्यंत अवघड मानलं जातं. तपासादरम्यान पोलिसांनी काही विद्यार्थ्यांचे मोबाईल्स, टेलिग्राम चॅट्स, PDF फाईल्स आणि नोट्स जप्त केल्या. अनेक चॅट्समध्ये फॉरवर्डेड मेनी टाइम्स अशी खूण असल्याचंही सांगण्यात आलं. याचा अर्थ असा की हे पेपर फुटीचं मटेरियल एका 2 विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नव्हतं, तर मोठ्या नेटवर्क मधून ते फिरवलं जात होतं. काही रिपोर्ट्समध्ये तर असा दावा करण्यात आलाय की हा पेपर एक्झामच्या आधी 20,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत विकला जात होता. काही विद्यार्थ्यांना तो हॉस्टेल आणि PG नेटवर्क मार्फत मिळाला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकारामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळलाय. म्हणजे हा तपास जसजसा पुढे गेला तसतसं या प्रकरणाचं केरळ कनेक्शन समोर येऊ लागलं. राजस्थान एसओजीच्या तपासात हा पेपर एका चुरू येथील MBBS विद्यार्थ्याने पाठवल्याचं समोर आलं, जो केरळमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असल्याचं सांगितलं गेलं. तपास अधिकाऱ्यांच्या मते त्याच्याकडूनच हा हँड रिटन प्रश्नसंच राजस्थानमध्ये सिकर इथं पोहोचला. त्यानं तो सिकर मधील आपल्या ओळखीच्या व्यक्तीला पाठवला आणि नंतर तो कोचिंग क्लासेस, काउन्सिलर्स आणि विद्यार्थ्यांमध्ये वेगाने पसरू लागला. त्यानंतर या विद्यार्थ्याने प्रश्न कुठून मिळवले, त्याच्या मागे आणखी मोठं रॅकेट आहे का, याचा तपास सुरू झाला. त्यासोबत केरळ कनेक्शन समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या. काहींनी संपूर्ण दक्षिण भारतावर आरोप करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी कोचिंग माफियावर बोट ठेवलं. पण तपास यंत्रणांनी अद्याप अधिकृतपणे कोणत्याही राज्याला दोषी ठरवलेलं नाही. त्यासोबत हा तपास अजूनही सुरूच असल्याचं सांगण्यात आलं. याच दरम्यान NTA वर प्रचंड दबाव वाढू लागला, कारण 2024च्या नीट वादानंतर NTAची प्रतिमा आधीच प्रश्नचिन्हाखाली होती. 2024 मध्येही बिहार आणि गुजरातमधून पेपर फुटी आणि इरेग्युलरिटीजचे आरोप झालेले होते. त्यावेळी देशभर आंदोलनं झाली, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात अनेक विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने त्यावेळी संपूर्ण परीक्षा रद्द केली नव्हती, पण परीक्षा प्रक्रियेत त्रुटी असल्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे 2026 मधील हा नवा वाद समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप हा आणखीनच वाढला गेलाय. अनेकांनी NTA वर विश्वास उरलेला नाही असं सोशल मीडियावर लिहिलंय. काही विद्यार्थ्यांनी इतकी मेहनत करूनही पैशाने पेपर विकत घेणारे पुढे जात असतील तर अभ्यास करून काय फायदा, असा प्रश्न उपस्थित केलाय. सुरुवातीला NTA ने नीट परीक्षा पूर्ण सुरक्षा व्यवस्थेत झाल्याचा दावा केला होता.
त्यांनी आम्ही सर्व ॲलिगेशन्स तपासत आहोत असं सांगितलेलं होतं. पण राजस्थान एसओजी कडून सतत नवीन माहिती समोर येत असल्याने ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. शेवटी विविध माध्यमांमधून नीट यूजी 2026 परीक्षा रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आली. एनटीएने अधिकृतरित्या म्हटलं की विद्यार्थ्यांच्या भविष्याची तडजोड होऊ देणार नाही आणि निष्पक्षता राखण्यासाठी री एक्झाम घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर सीबीआय चौकशीची मागणीही करण्यात आली. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की नीटचे पेपर पुन्हा होणार का? सध्याच्या परिस्थितीनुसार री एक्झामची शक्यता खूप मोठी मानली जाते. कारण जर 140 प्रश्न आधीच फुटले गेले असतील तर मेरिट लिस्ट पूर्णपणे प्रभावित होऊ शकते. नीटमध्ये 1-2 मार्क्समुळे हजारो रँक्सचा फरक पडतो. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे लीक मटेरियल पोहोचलं असेल त्यांना अनफेअर ऍडव्हान्टेज मिळाल्याचं म्हणलं जात आहे. त्यामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी री एक्झाम घेण्याचा दबाव वाढतोय. मात्र दुसरीकडे काही तज्ज्ञांचं असं मत आहे की लीक मर्यादित भागात झाला असेल तर संपूर्ण देशभर री एक्झाम घेणं योग्य ठरणार नाही. मंडळी, हीच चर्चा 2024 मध्ये देखील झालेली होती. त्यावेळेस सुद्धा सुप्रीम कोर्टाने सिस्टमॅटिक फेल्युअर हे सिद्ध झालं नसल्याचं म्हटलं होतं. यामुळे यावेळी तपासातील पुराव्यांवर पुढचा निर्णय अवलंबून राहणार आहे असं दिसून येत आहे. बाकी या प्रकरणामुळे भारतातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासावर पुन्हा एकदा एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. लाखो विद्यार्थी 2-2 वर्ष घरापासून दूर राहून कोचिंग घेतात, दिवसाला 12-14 तास अभ्यास करतात आणि शेवटी जर पेपर फुटीमुळे रँक बदलणार असेल तर त्या मेहनतीचं काय? पेपर लीक हा फक्त एक गुन्हा नाही तर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर, त्यांच्या करिअरवर आणि त्यांच्या कुटुंबांच्या स्वप्नांवर थेट हल्ला मानला जातोय. राजस्थान ते केरळपर्यंत पसरलेल्या नेटवर्कमुळे आता कोचिंग इंडस्ट्री, टेलिग्राम ग्रुप्स वरही चौकशीची मागणी वाढली आहे. त्यासोबत पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि एनटीएवर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी म्हटलं की आता नीट हे पेपर राहिलेले नाहीये तर ते एक प्रकारचा लिलाव झालाय. त्यांच्या मते परीक्षा होण्याच्या तब्बल 42 तास आधी व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवर प्रश्न विकले जात होते आणि लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा खुलेआम बाजार मांडला जात होता. राहुल गांधी यांनी विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित केला. 22 लाख विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात पण एका रात्रीत त्यांचं भविष्य पैशांच्या जोरावर विकलं जातं असं ते म्हणाले. त्यांनी मोदी सरकारवर टीका करताना भारतातील तरुणांच्या स्वप्नांना सगळ्यात मोठा धोका बीजेपी सरकार आहे असा आरोपही केला. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मंडळी, आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक विद्यार्थी निकालापेक्षा तपासाच्या बातम्या जास्त पाहतोय. एक्झाम पुन्हा होईल का? रँक वैध राहील का? ऍडमिशन प्रोसेस थांबेल का? अशा प्रश्नांनी संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे. त्यात राजस्थान एसओजीचा तपास अजून सुरू आहे आणि पुढच्या काही दिवसातच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जर हे पूर्णपणे सिद्ध झालं की पेपर आधीच बाहेर गेला होता तर भारताच्या पेपर व्यवस्थेतील ही आणखी एक मोठी दुर्घटना मानली जाईल आणि जर री एक्झाम झाली तर लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्याच मानसिक तणावातून जावं लागणार आहे. बाकी मंडळी, या नीट पेपर फुटीबद्दल तुमचं काय मत आहे? भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर तुमचा विश्वास राहिलाय काय? याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासभरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.